येस मित्रांनो, फिंटास ओव्हरसीज परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत माझ्या कमिशन वॅलेटमधून मेन वॅलेटला मी पैसे कसे ट्रान्सफर करू शकतो. ओके, तर मग चला बघूया की आता बघा माझ्याकडे बॅलन्स, इथले पैसे मी काही वापरलेत माझ्या परीनं, ते मी दाखवतोच तुम्हाला. आता सध्या माझ्याकडे बॅलन्स किती, अवेलेबल बॅलन्स 61 रुपीज. ओके, हे मेन वॅलेटला आहे, जिथून मी बँक विड्रॉलसुद्धा घेऊ शकतो, जिथून मी रिचार्जसुद्धा मारू शकतो, माझ्यापर्यंत जसं पाहिजे तसे इथले पैसे यूज करू शकतो. आता बघा, मी कमिशन वॉलेटला गेलो, माझ्या कमिशन वॉलेटला गेल्यानंतर 710 रुपये इथे बॅलन्स दाखवतो आहे. ठीक आहे, टोटल 710 रुपये इथे बॅलन्स दाखवतो आहे. आता हे डायरेक्टली बघा, खाली 2 ऑप्शन दिसत आहेत, मेन वॅलेट आणि बँक विड्रॉल. मी दोन्ही पद्धतीने घेऊ शकतो यांना. ह्या 710ला ॲडमिन चार्जेस TDS 5% लागेल. ओके, ते आपल्याला आता किती कट होतात, काय कट होत आहेत ते आपल्याला कळेल. तिकडे बघितलं आपण 61 रुपये बॅलन्स होते. परत बघूया, 61.32. ओके, हे बॅलन्स होते आपल्याकडे. आणि मेन आपल्या कमिशन वॅलेटमध्ये इथे 710 रुपयेवरती बॅलन्स दाखवतो आहे. आता मी इथे खाली बघा, डाव्या साईडला एक बटन आहे मेन वॅलेट आणि उजव्या साईडला एक बटन आहे बँक विड्रॉल. तर मी मेन वॅलेटला पैसे घेतो. हे किती, 710. इथं जेवढी अमाऊंट दाखवतो आहे ना 710, ती सर्व अमाऊंट घेतो आहे मी. 710 बघा, इथे मी टाकलं तुमच्यासमोर आणि प्रोसीड केलं. जसं मी प्रोसीड केलं, रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली, डन. आता कमिशन वॉलेटला बघूया. बघा 0.47. आता हे 710 जे होते ते माझ्या कमिशन वॉलेटमधून मेन वॉलेटला ट्रान्सफर झालेले आहेत. ते आता आपण बघूया किती आलेत ते. इकडे हे बघा, 686 रुपये आलेले आहेत. किती, 686. म्हणजे आता माझ्याकडे ऑलरेडी 161 बॅलन्स होते, बरोबर. सॉरी, ओनली 61 ओनली 61 बॅलन्स होते. आपण आता इथे कॅल्क्युलेशन करूया. ओके, बघा 700. आता आपल्याकडे बॅलन्स किती आला इथे, 686.12. तर 0.12 सोडा, तर 686मधून आपण पहिले मायनस 710, सॉरी मायनस आपले 61 रुपये होते ना, ते 61 मायनस करूया, म्हणजे 625 रुपये. आता बघा, 625 रुपये मला इथे कमिशन वॅलेटमधून मेन वॅलेटला ट्रान्सफर झालेले आहेत. किती, 710मधून. ठीक आहे, तर आता बघायचं झालं तर 625 मायनस 710, माझे कटिंग किती झाले, 85 रुपये. किती, 85 रुपये कटिंग झाले. इट्स ओके, चला 85 रुपये कटिंग झाले, 625 रुपये आले. आता ह्या 625च्या अगेन्स्ट, ठीक आहे, आपण काय करू शकतो, आपलं रिचार्ज करू शकतो. अवेलेबल बॅलन्स मेन वॉलेटला जो आपला बॅलन्स आलेला आहे, हे बघा बॅलन्स आलेला आहे इथे. ह्या बॅलन्सच्या अगेन्स्ट मी बँक विड्रॉल घेऊ शकतो. हे बॅलन्स मी रिचार्जसाठी वापरू शकतो, कोणताही रिचार्ज, कोणताही बिल पेसाठी वापरू शकतो, किंवा मला जे काय करायचं आहे इथून, इतर ॲक्टिव्हिटी काय करायच्या असतील, परचेसिंग करायचं असेल, शॉपिंग करायचं असेल, त्या गोष्टींनीसुद्धा मी पैसे वापरू शकतो. ठीक आहे, किंवा एखाद्याला मनी ट्रान्सफर करायचं असेल, ते पैसे पण मी ट्रान्सफर करू शकतो. आजच्या प्रोसेसमध्ये, आजच्या या व्हिडिओमध्ये, छोट्याशा या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच पाहिलं की आपल्या कमिशन वॉलेटमधून मेन वॉलेटला पैसे कसे ट्रान्सफर करू शकतो. ओके, चला, थँक्यू.